दिवाळीची सुट्टी असो, शिमगा असो अथवा गणेशोत्सव या काळात कोकणासह राज्यातील विविध भागात जाण्याकरिता एस टी प्रवासाला नागरिक पसंती देतात. त्यानुसार यंदाच्या उन्हाळी सुट्टीत गावी जाण्याकरिता ठाणे एस टी विभागानं कंबर कसली आहे. प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेता योग्य आणि अचूक नियोजन करण्यात आलं आहे. नियमित सेवेसोबतच अतिरिक्त बस फेऱ्यांची भर घालत प्रवाशांना दिलासा देण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. उन्हाळी सुट्टीत शाळा महाविद्यालय बंद असल्याने आणि ग्रामीण भागात लग्नसराईचा हंगाम सुरू असल्यानं प्रवासाची मागणी वाढली आहे. त्यामुळे प्रवाशांना वेळेवर आणि सुरक्षित प्रवास मिळावा यासाठी एस टी प्रशासनाकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. 15 एप्रिल ते 15 जून या कालावधीत उन्हाळी हंगाम लक्षात घेऊन अतिरिक्त फेऱ्या सुरू करण्यात आल्या आहेत. ठाणे विभागातील विविध आगारातून कोकण, मराठवाडा, खानदेश आणि पश्चिम महाराष्ट्रातील प्रमुख शहरांकडे बस सेवा वाढवण्यात आली आहे. वाढती प्रवासी संख्या लक्षात घेऊन लांब पल्ल्याच्या मार्गांवर विशेष भर देण्यात आलाय. कोल्हापूर, रत्नागिरी, चिपळूण, सातारा, धुळे, जळगाव, शिर्डी, अहिल्यानगर आदी मार्गांवर नेहमीपेक्षा अधिक गर्दी होत असल्यानं त्या दिशेनं जादा बसेस सोडण्यात येत आहेत. तर ठाणे, भिवंडी, कल्याण, मुरबाड, शहापूर आणि वाडा या आगारांमधून सेवा सुरळीत ठेवण्याचं नियोजन करण्यात आलं आहे. दरम्यान एस टीच्या बसभाड्यात झालेल्या वाढीमुळे प्रवाशांवर आर्थिक ताणही वाढलाय. तरीही अतिरिक्त फेऱ्यांमुळे गर्दी कमी होऊन प्रवास अधिक सुलभ होईल असा विश्वास प्रशासनानं व्यक्त केलाय. प्रवाशांनी आगाऊ नियोजन करून प्रवास करावा असं आवाहन देखील करण्यात आलंय.